मला 5वीत असल्यापासूनच मला असं जाणवतं की मी सगळ्यांपेक्षा नाही का अशी वेगळी थोडीशी. परत म्हणजे मुलींसारखं राहायला आवडायचं. म्हणजे मुलींचं सारखं ड्रेसिंग करायला, मेकअप करायला, मुलींमध्ये बसायला, मुलींमध्ये उठायला आवडायचं. त्यामुळं कळलं की आपण थोडंसं वेगळंच आहे सगळ्यांपेक्षा नाही का असं. हे तसाच आहे, हे असंच का वागतो, तसंच का वागतो, हे मुलीतच का बसतो, मुलात का खेळत नाही, असं तसं खूप म्हणजे असे कमेंट यायचे. त्याने मन थोडं नाराज व्हायचं. पण ठीक आहे, त्यातून पण मी करायचे व्यवस्थित म्हणजे नाही. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की ज्यांनी अनेक अडीअडचणीला सामोरं जात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा जीवन प्रवास. तर नमस्कार ताई. तर आज आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची छोटीशी एक ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव माही आईवळे, मी राहणार पुणे. तर ताई, तुमचं बालपण कसं होतं ते आम्हाला अगदी थोडक्यात सांगा. बालपण हे माझं तसं इतर मुलांसारखं होतं, नॉर्मलीच एकदम नाही का असं. पण कसं शाळेत वगैरे गेलं की मुलं चिडवायची, परत इतर माणसं अशी नावं ठेवायची. आपण पुढे चाललं की पाठीमागून कमेंट यायच्या अशा वाईट नाही का, असे म्हणजे हे असाच आहे, तसाच आहे, हे असंच का वागतो, तसंच का वागतो, हे मुलीतच का बसतो, मुलात का खेळत नाही, असं तसं खूप म्हणजे असे कमेंट यायचे. त्याने मन थोडं नाराज व्हायचं. पण ठीक आहे, त्यातून पण मी करायचे व्यवस्थित म्हणजे नाही का, असं सावरायचे स्वतःला. आणि तशीच जगायची लाईफ म्हणजे स्वतःची म्हणजे अशी. ताई, तुमचं शिक्षण किती झालं? 12वी केली मी. 12वी नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं माझं. त्यानंतर मी काही वर्ष बँकेत पण जॉब केला. तुम्हाला कितव्या वर्षी जाणवलं की तुम्ही काहीतरी समाजापेक्षा वेगळा आहे किंवा तृतीयपंथी आहात? हे तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी जाणवलं? तसं तर मला 5वीत असल्यापासूनच मला असं जाणवतं की मी सगळ्यांपेक्षा नाही का अशी वेगळी थोडीशी. परत म्हणजे मुलींसारखं राहायला आवडायचं. म्हणजे मुलींचं सारखं ड्रेसिंग करायला, मेकअप करायला, मुलींमध्ये बसायला, मुलींमध्ये उठायला आवडायचं. त्यामुळं कळलं की आपण थोडंसं वेगळंच आहे सगळ्यांपेक्षा नाही का असं. ताई, तुम्ही जे काय आहे ते तुम्हाला ज्यावेळेस समजलं हे सर्व गोष्टी झाल्या, परंतु ह्याबद्दल तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती आणि घरच्यांनी तुम्हाला कसं ऍक्सेप्ट केलं हे काय सांगू शकता? सुरुवातीला तरी सगळं समजणं घरच्यांना खूप अवघड होतं. म्हणजे कसं ॲक्सेप्ट करावं, म्हणजे समाज, आपले पाहुणे रावळे ह्याच्यामध्ये म्हणजे कसं वावरावं हे कळत नव्हतं. पण हळूहळू परिस्थिती बदलली आणि घरच्यांना पण समजू लागलं की ठीक आहे, जसं असेल तसं आपलं आहे, आपण त्याला जन्म दिलाय तर टाकून देऊ शकत नाही. मग हे वडिलांनी विचार केला. मग हळूहळू त्यांची पण थोडं मनं बदलली. मग सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. मग हळूहळू परिस्थिती सगळी बदलत गेली. ताई, समाजाकडून कोणत्या अडचणी आल्या किंवा त्या अडचणीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेला हे काही सांगा. जसं तुम्ही म्हणलात की नाही का, समाजामध्ये वावरताना काही अडचणी येतात का? तर हो, अडचणी तर येतातच. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे खूप वेगळा आहे. म्हणजे असा, आपण किती जरी चांगलं वागलं तरी पण लोक वाईट नजरेनेच आपल्याला बघणार. म्हणजे लोकांचे टोमणे, तोंडावरती सगळे गोडच बोलतात हो, पण पाठीमागं लोकांचं असं बोलणं असतंच की नाही का, नको, हे लोक चांगले नसतात, वाईट कामं करतात. पण असं नाहीये, सगळेच लोक वाईट नसतात. आपल्या हाताची पाची बोटं सारखी नाहीयेत. तशी सगळी लोकच वाईट नाहीत. आमची काही चांगली पण आहेत, काही वाईट पण आहेत. तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासात तुम्हाला एखादा काही वाईट अनुभव आला का किंवा तसा काय प्रसंग तुमच्याबद्दल घडला का? त्याबद्दल काही सांगतात? अनुभव तर सारखेच घडतात. म्हणजे असं रोजच्या जीवनशैलीमध्ये चालताना, बोलताना असं होतच असतं. आम्ही रोजच्या म्हणजे असं आमचं कामच आहे मागण्याचं. तर आम्ही मागायला पण कुठे गेलो यात्रेत वगैरे, तर पोरं असतात तिथं नाही का नॉर्मली. तर पोरं विचारतात, नंबर देणार का? किती घेणार? असं तसं वाईट म्हणजे असं बोलतात वाईट हेतूने. मी त्यांना उत्तर देत असते लगेच की दादा, मी तसली कामं करत नाही. मी फक्त देवाची भक्ती करते आणि दुकानं मागायची वगैरे कामं करते. आम्ही वाईट कामं करत नाही. तर तिथंच सगळं सॉल्व्ह होऊन जातं म्हणजे असं. ताई, सर्वात महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आज समाजामध्ये आज पाहतोय आपण बऱ्याचशा तुमच्यासारख्या तृतीयपंथींनी एक त्यांचा जीवनाचा जोडीदार निवडलेला आहे, एक साथीदार निवडलेला आहे आणि बऱ्याच जणांनी असं लग्नही देखील केलेलं आहे. तसा काही तुमचा विचार आहे का? सध्या तरी मला तो विचार नाहीये तसा काहीच म्हणजे. आणि विचार येणार पण नाही तसं म्हणजे. कारण माझ्या आईने माझ्यासाठी नाही का खूप काही केलेलं लहानपणापासून. खूप गोष्टी त्याग केल्या असा. माझे वडील आता सध्या नाहीत आमच्यासोबत. 1 वर्षापूर्वीच ते वारलेत. पण आईने तेव्हापासून मला खूप म्हणजे असं खूप सपोर्ट केला. प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला मम्मीने माझ्या. मग त्यामुळे मला तिच्यासोबत माझं आयुष्य पूर्ण घालवायचंय. माझ्या कुटुंबासोबत घालवायचंय. त्यामुळे मी ह्या गोष्टींना पूर्णपणे त्याग करून दिलेला आहे. जे काही माझं उरलेलं आयुष्य आहे ते सगळं माझ्या आईसाठी, माझ्या छोट्या बहिणीसाठीच आहे.
तर दुसरा एक प्रश्न मला विचारायचा आहे की आज आपण समाजामध्ये पाहतोय हा. की जसं एखादी मुलगी असेल, हा. एखादा मुलगा असेल, हा. ज्या पद्धतीच्या त्यांच्या भावना असतात किंवा स्त्री पुरुष असेल, हा. त्यांना जशा भावना असतात तशाच पद्धतीच्या भावना तुम्हाला होतात का, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? तशा भावना आमच्या सगळ्या सेमच असतात. म्हणजे ज्या स्त्रियांच्या भावना आहेत, जे स्त्रियांचे हावभाव, जे स्त्रियांना असं वाटतं की असं असावं, तसं दिसावं, तसंच आमच्या भावना आहेत. म्हणजे ज्या भावना त्या स्त्रियांच्या आतमध्ये असतात त्याच आमच्या पण आतमध्ये असतात. दिसताना दिसतो आम्ही वरतून पुरुषासारखं, नाही का, म्हणजे सगळं पुरुष शरीर दिलंय पुरुषासारखं, पण आतून ज्या भावना आहेत त्या सगळ्या स्त्रियांच्या. ताई, आता सध्या तुम्ही कोणता जॉब करता किंवा कोणतं काम करता, ह्याच्याबद्दल काय सांगता येईल? तर भाऊ, जसं तुम्ही विचारलं की तुम्ही आता सध्या जॉब काय करता, तर जॉबच्या बद्दल बोलायचं गेलं तर मी खूप काही सांगू शकते ह्याबद्दल. कारण मी एकटी अशी नाहीये ह्या जगामध्ये की अशी तृतीयपंथी घटक आहे. माझ्यासारखे भाऊ भाऊ म्हणजे खूप असे घटक आहेत, नाही का, समाजामध्ये ज्यांना जॉबची गरज आहे, कामाची गरज आहे, पण समाज याला मान्यता देत नाही अजिबात. म्हणजे असं बरोबरीच्या स्थानला नेत नाही, म्हणजे नाही का, असं खालच्या लेवलच ठेवले अजून आमच्या लोकांना. तर बहुतांश लोकांची कामं आमच्या लोकांची म्हणजे हीच आहे की देवळापुढे उभारून पैसे मागायचं, उन्हातान्हात सिग्नल मागायचं, ट्रेन मागायचं किंवा बस स्थानकावरती पैसे मागायचे. ह्या कामाशिवाय दुसरी कामं आम्हाला नाही भेटू शकत. ताई, सरकारकडून किंवा समाजाकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का? आहेत ना. सरकारकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्यासाठी थोडासा कामाचा विचार केला पाहिजे. आम्हाला पण कुठेतरी कामाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि समाजाकडून म्हणाल तर माझी एकच अपेक्षा आहे समाजाकडून, की त्यांनी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आम्हालाही माणूस म्हणूनच वागवलं पाहिजे समाजामध्ये. एवढीच माझी अपेक्षा आहे. आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या तरुण पिढीला मी हा संदेश देईन की आपली स्वतःची ओळख लपवू नका, मनसोक्त दिलखुलासपणे जगा. हे जीवन एकदाच आहे, सारखं सारखं कोणी येणार नाही इथे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की जे काय आहे ते रिअल आहे आपलं, त्यामुळे लपवून काहीच होणार नाही. ताई, तुमच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण तुमचा कोणता होता? आनंदाचा क्षण माझ्या जीवनातला एकच आहे. ज्या दिवशी माझ्या अंगाला मी साडी लावली त्याच दिवशी माझा तो आनंदाचा क्षण होता. कारण त्या दिवसापासूनच मी माझ्या खऱ्या आयुष्याला जगायला सुरुवात केली. ताई, तुमच्या जीवनातील असा एखादा दुःखाचा प्रसंग सांगू शकता का तुम्ही? हो, नक्कीच. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे असतंच. तसंच माझ्या आयुष्यात दुःखाचा क्षण आहे. तो म्हणजे म्हणजे कोणाच्याच बापाला असं वाटत नाही की आपला मुलगा साडी नेसावा किंवा आपला मुलगा असा किन्नर असावा. कोणत्याच बापाला किंवा आईला असं वाटत नाही. पण तरीही असं असूनही सुद्धा माझ्या वडिलांनी मला एक्सेप्ट केलं होतं. पाहुणरावळ्यांचा विरोध असतानाही माझा बाप मला म्हणायचा की, त्यांना म्हणायचा की असू दे, जसं असेल तसं माझ्याजवळ. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही माझ्याशी बोलू नका. डायरेक्ट असे विरोध करायचे. आज माझे जे काही चांगले दिवस आहेत, म्हणजे आता पहिल्यापेक्षा माझे दिवस खूप छान सुधारलेत असे, पण ते बघायला माझे वडीलच नाहीत. ह्या गोष्टीची मला फार खंत वाटते अशी. आजच्या मुलाखतीत आपण माहीताईंची एक जीवन प्रवास आणि त्या जीवन प्रवासाच्या संघर्षातून त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या जीवनाला सामोऱ्या गेल्या आणि ह्यातून एक समाजाला खूप काही शिकण्यासारखी गोष्ट आहे, आणि त्यांनी आज आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि त्यांना भावी वाटचालीसाठी आपल्या माय मराठी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलकडून खूप काही शुभेच्छा. तर ताई, तुम्हाला काय बोलायचं आहे का? मी तर हेच सांगेन की भाऊनी त्यांचा एवढा किमती वेळ आम्हाला दिला, आमची दुःख जाणून घेतली, ही जगासमोर मांडली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तर मित्रांनो, असंच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय मराठी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहीताईंबद्दल त्यांच्या जीवनाचा जो प्रवास तुम्ही जाणून घेतला त्याबद्दल तुम्ही तुमचं मत कमेंटद्वारे नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.